महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा जितकी धुळीस मिळवता येईल तितकी धुळीस मिळवण्याचं काम त्या पदावर बसलेल्या राहुल नार्वेकरांकडून सुरू आहे। आता हे मी म्हणत नाहीये, तर राहुल नार्वेकरांची कृत्यच हे दाखवून देत आहेत। याचं कारण म्हणजे ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावतानाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोड यांना पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्याची धमकी देत आहेत। त्याच वेळेला आम्हाला मदत करा, मुंडेंनी केलेल्या उपकारांची आता परतफेड करा असं म्हणत अप्रत्यक्षपणे आपल्या 3 नातेवाईकांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल नार्वेकर धमकावत असल्याचा आरोपच हरिभाऊ राठोडांनी केलाय। त्यामुळेच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोडांना धमकावतानाचा हा व्हिडिओ आधी तुम्ही नीट बघा, मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, त्यावरून आता राजकीय वादंग कसं निर्माण झालंय हे सर्व आपण सविस्तरपणे समजून घेऊ। तर पहा हा राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांनी पोस्ट केलेला व्हिडिओ। पहले तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना, यू आर मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष बोलते हैं। हेलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय कायदा वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन, सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ऍज विधानसभा स्पीकर। दिस आर माय इन्स्ट्रक्शन। चेंबरला जाऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, तेव्हा दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं? अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म। अभी मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी, आम्ही सोडणार आहोत काय? आता व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही लक्षात आलं असेल की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे धमकी किंवा इशारा देत बोलत असल्याचं यातून दिसून येत आहे। पण आता व्हिडिओ कधीचा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर हा व्हिडिओ आहे 30 डिसेंबर 2025 रोजीचा, म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीचा। याच दिवशी मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, प्रभाग क्रमांक 226 आणि प्रभाग क्रमांक 227 मधून उभे असलेले राहुल नार्वेकरांचे 3 नातेवाईक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आरओ ऑफिस मध्ये पोहोचले होते। यामध्ये वॉर्ड 226 मधून राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वॉर्ड 225 मधून राहुल नार्वेकरांची वहिनी हर्षिता नार्वेकर, तर वॉर्ड 227 मधून राहुल नार्वेकरांची बहीण गौरवी शिवलकर असे एकाच घरातील 3 उमेदवार सामील होते। याच 3 नातेवाईकांचे अर्ज भरण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आरओ ऑफिस मध्ये उपस्थित होते आणि इथेच राहुल नार्वेकरांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर अर्ज न भरण्यासाठी दबाव आणला। काहींना उमेदवारी अर्ज भरूच दिले नाहीत असा आरोप ठाकरेंची शिवसेना, बसपा आणि इतर काही उमेदवारांनी केलाय। त्याचवेळी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत काही उमेदवार निवडणूक कार्यालयात पोहोचूच नयेत असा प्रयत्नही राहुल नार्वेकरांनी केल्याचा आरोपही केला गेलाय। हीच गोष्ट हरिभाऊ राठोड यांना कळाल्यावर त्यांनी तातडीनं कुलाब्यातील निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली। याच कुलाब्यातील निवडणूक कार्यालयाबाहेर राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यामध्ये शाब्दिक वादाची ठिणगीही पडली आणि इथेच राहुल नार्वेकरांनी हरिभाऊ राठोडांना थेट धमक्याही दिल्या। या संपूर्ण प्रकारानंतर विरोधकांनी राहुल नार्वेकरांच्या याच धमकावण्याच्या कृत्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली। याच प्रकरणी हरिभाऊ राठोड आणि काँग्रेसनं राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे। तर त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हाच म्हणजे 30 डिसेंबर रोजीचं संध्याकाळी 4 वाजल्यापासूनचं सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगानं समोर आणावं अशी मागणी केली। 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड, तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी डीसीपीला फोन केला, जॉईंट सीपी यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे,
तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं म्हणलं साहेब? CCTV फुटेज काढा 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर CCTV फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केलेलं आहे. आता हे फक्त आरोप प्रत्यारोपच नाहीयेत, तर राहुल नार्वेकरांच्या व्हिडिओमधून ते स्पष्टपणे धमकावताना दिसत आहेत. म्हणजे राहुल नार्वेकर हे थेट माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची तातडीनं सुरक्षा काढून घेण्यास मुंबई पोलिसांना सांगताना दिसत आहेत. म्हणजे नार्वेकरांनी जॉईंट सीपींना फोन लावून थेट हरिभाऊ राठोडांची सुरक्षा आत्ताच्या आत्ता काढा, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे असं म्हटलंय. आता विधानसभा अध्यक्ष इतक्या माझामध्ये असे आदेश देत असले तरी पण विधिमंडळ सोडून विधानसभा अध्यक्षांना कुठेही असे आदेश देण्याचे अधिकार आहेत का? संविधानाच्या कक्षेमध्ये विधानसभा अध्यक्षांना असे अधिकार दिले गेलेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसते. विथड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला, राहुल नार्वेकर तुम्हाला मुद्दाम सांगते की भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅनॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह, आणि त्यात स्पीकरचं फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं. असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते. तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. बरं, हे सगळं होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी काय करत होते? उमेदवारांना धमकावलं जात होतं, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं? तात्काळ कोणतीही कारवाई का केली गेली नाही? निवडणूक आयोगाकडून त्या घटनेवेळचं CCTV फुटेज समोर का आणलं जात नाही? हेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पण या प्रश्नांना निवडणूक आयोग काही उत्तर देणार नाही आणि कोणतीही कारवाई देखील होणार नाही, कारण निवडणूक आयोगच सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे आणि याबाबत राज्यातील जनतेच्या मनातही कोणती शंका नाही. महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष धमकी देते हैं नार्वेकर जी, लोगों को डराते हैं, और मेरा भाई तो वैसे भी चुनकर आने वाला है ऐसा बताते हैं. फिर लोग कैसे क्या अचानक से इतने बड़े पैमाने पर फॉर्म वापस ले रहे, इतने बड़े पैमाने पर निर्विरोध चुनाव हो रहे, अपक्ष वापस ले रहे, विपक्ष वापस ले रहे. ये सीधा सीधा जो है लोकतंत्र को पैरों तले कुचला जा रहा है और बीजेपी के साथ मिलकर ये चुनाव आयोग कर रहा है, हमारा सीधा सीधा आरोप. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं हे संपूर्ण कृत्य पाहिल्यावर निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी किती खालच्या पातळीवर घसरलेत हे स्पष्ट होतं. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनीच अशा प्रकारे धमक्या देणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अगदी विधानसभा अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा धुळीत मिळवणारीच कृती आहे. पण राहुल नार्वेकरांकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा तरी काय करणार? बरं, राज्यभरातील बिनविरोध निवडणुकांचं चित्र तर इतकं भयंकर आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक जनतेला स्पष्टपणे फाट्यावर मारतायत. म्हणजे लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर करून किंवा निवडणुकीच्या काळामध्ये पैशांची खैरात करून मतदारांना विकत घेता येतं, हे आता सत्ताधारी नेत्यांच्या डोक्यात फिट बसलंय. त्यामुळेच आपलं कोण काय वाकडं करू शकणार असा माजच या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात गेलाय. याचाच परिणाम म्हणजे आता तर मतदार आपल्याच खिशात आहेत असं समजून आधी नगर परिषदेच्या निवडणुकीत आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवारच विकत घेण्याची मस्ती सत्ताधारी दाखवतायत. त्यामुळेच तर राज्यभरात सत्ताधारी पक्षाचे तब्बल 60 पेक्षा अधिक नगरसेवक महापालिका निवडणुकीच्या आधीच बिनविरोध निवडून आलेत. याचा कहर तर कल्याण डोंबिवलीमध्ये झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ताधाऱ्यांचे 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. म्हणजे ज्या कल्याण डोंबिवलीमध्ये 2017 पर्यंत अगदी अटीतटीची कट टू कट लढाई होत होती, त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा भाजपचे 15 आणि शिंदे सेनेचे 7 असे एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अगदी पैशांचा पाऊस पडलाय. एका विरोधी उमेदवाराला फोडण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये दिले गेलेत. फक्त कल्याण डोंबिवलीच नाही तर राज्यभरात असंच चित्र पाहायला मिळतंय. तिकडे पुण्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध झालेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2, पनवेलमध्ये भाजपचे 6,
भिवंडीमध्ये भाजपचे 6 तर शिंदे सेनेचे 2, धुळ्यामध्ये भाजपचे 4, जळगावमध्ये भाजपचे 6, अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 तर ठाण्यामध्ये शिंदे सेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. म्हणजे महायुतीकडून सत्तेचा कसा दुरुपयोग सुरू आहे हेच यातून स्पष्ट दिसतंय. आता हे सगळं का घडतंय? कारण या सगळ्यामध्ये जनतेच्या मताला काहीच किंमत नाही. म्हणूनच तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे धमक्या देऊन, पैसे ओतून, उमेदवार फोडून निवडणुका बिनविरोध करण्याचा नवा कुप्रकार सुरू झालाय आणि हाच लोकशाहीचा अंत आहे. पण जनता म्हणून तुम्ही काही फार ताण घेऊ नका, कारण अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका व्हायला लागल्या तर भविष्यामध्ये तुम्हाला मतदान करण्याचा ताणच सत्ताधारी ठेवणार नाहीत. कारण हुकुमशहा कधी जनतेचं मत विचारात घेत नसतो आणि आपली वाटचालही त्याच दिशेने चालली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तसेच या विषयाबाबतची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करा.